माननीय ग्रामविकास मंत्री कुरे साहेबांनी हे बिल आपल्या सभागृहात आणलेलं आहे। पण यामध्ये मला एकच सूचना करायची आहे की ज्या प्रकारे जसं सतेज तांबेजींनी सांगितलं की ही 365 दिवस चालणारी प्रक्रिया असली पाहिजे। नुसतं निवडणुका आले की आपण अर्जी करतो आणि त्या अर्जीचा कोणताही कायदा आपण आणला त्याचा दुरुपयोग करणारे जास्त लोक असतात। आता मागे 2 सप्टेंबर 2025ला आपण मराठ्यांच्या संदर्भात एक GR काढला आणि त्यामध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला काढला। त्या लोकांना कोणाला व्हॅलिडिटी मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे 1960च्या आधीचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही। आता हे सगळे लोक काय करतील, विशेष करून मराठवाड्यात जे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, जे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यामध्ये ते त्या निवडणुकीत उभे होतील। त्या उभे होऊन ते फॉर्म सबमिट करतील आणि त्यानंतर 6 महिन्याची कालमर्यादा आपण तरी निश्चित जर केली असणार तरी त्यानंतर अनेक प्रक्रिया आहे, कोर्ट आहे आणि ते पूर्ण 5 वर्ष त्यांचा टर्म पूर्ण करतात। आता मागे आपण अनेक उदाहरणं बघितले आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या प्रवर्गाच्या लोकांचं, ते अनुसूचित जाती असणार, अनुसूचित जमाती असणार किंवा OBC असणार, या लोकांचं मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नुकसान होणार आहे। मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण जे या सगळ्या लोकांना मिळतं, या सगळ्या OBCला त्यामध्ये सगळ्यात मोठा फटका OBC समाजाला भेटणार आहे। कारण 2 सप्टेंबर 2025चा GR जो आहे त्यामध्ये 2 GR एकाच दिवशी निघाले होते आणि त्या दोघांमध्ये एक दिशाभूल करणारे ते GR आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातील OBC समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मला असं वाटतं या GRचा फायदा घेऊन हे सगळे लोक कुणबीचे खोटे दाखले घेऊन हे सगळे लोक ते निवडणुका लढतील, निवडणुका जिंकतील, हारतील, जे होणार, पण जिंकल्यानंतर तर मोठी लोकसंख्या त्यांची असल्यामुळे ते जिंकल्यानंतर परत 5 वर्ष त्याच्यावर केसेस चालतील, 5 वर्ष ते पदावर राहतील। उद्या चालून परत समजा जर तिथे ते डिस्क्वालिफाय झाले, परत पोटनिवडणूक येणार, पोटनिवडणुकीचा परत सरकारवरती भुर्दंड पडणार, खर्च होणार आणि त्यानंतर परत तिथे दुसरा नुसतं सर्टिफिकेटवाला दुसरा OBC तिथे ते निवडणूक लढणार। म्हणजे त्या याच्यात खऱ्या OBCला किंवा खऱ्या त्या प्रवर्गाच्या व्यक्तीला त्याच्यापासून ते 5 वर्ष त्या सीटपासून त्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावं लागणार। मला असं वाटतं आपण हा कायदा आणताना या सगळ्या गोष्टीची दक्षतासुद्धा आपण घेतली पाहिजे, हीच या माध्यमातून विनंती करतो। आणि जे सतेज तांबेजींनी जे सांगितलं त्यालाही मी समर्थन करतो की हा प्रक्रिया संपूर्ण वर्षभर राबवली गेली पाहिजे, त्यावेळेसच यामध्ये काही ना काही सोल्युशन निघणार आहे। धन्यवाद।